नमस्कार, स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी ती कट करणार आहे। एकदम छोटे तुकडे करायचे कैरीचे। कट करून घेतलेली आहे। असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आता ती मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता आपण कैरी मी भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण त्याला फोडणी देणार आहोत। फोडणी देण्यासाठी मी एक छोटी कढई घेतलेली आहे। आता ते आपण गरम करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी गॅस चालू करत आहे। आता त्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। गरम झाले आहे। आता त्यामध्ये पोहे खाण्याचे मी 2 चमचे तेल टाकणार आहे। आता आपण फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी मी थोडी मोहरी टाकत आहे। मोहरी छान तडतडून द्यायची। त्यामध्ये थोडासा चिमूटभर हिंग टाकत आहे चवीसाठी आणि थोडी हळद टाकायची। फोडणी छान तडतडली आहे। आता आपण ती त्यामध्ये टाकणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण आता थोडी हळद आपण त्यामध्ये थोडी साखर टाकणार आहोत, एक छोटा चमचा। आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत। ते छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही हे साइड डिश म्हणून पण वापरू शकता, म्हणजे खाण्यामध्ये भात वरण तर त्यामध्ये पण छान लागते, किंवा चपाती सोबत पण तुम्ही कैरीचं लोणचं ट्राय करू शकता। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।